तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सावलीने मात्र अमृताचा हट्ट पुरवण्यासाठी तिच्या बाळाचे बारसं करायचे असं ठरवलेलं असतं. नंतर सावली मात्र मार्केटला जाते. बारशासाठी लागणारं सगळं काही सामान घरी घेऊन येते. तर घरचे सगळं अस्वस्थ होता, विचारू लागता, काय ग सावली, कशाचं सामान घेऊन आली आहे? तर त्यानंतर सावली सांगू लागते की वहिनीच्या बाळाचं बारसं करायचं आहे ना, तुम्ही विसरला आहात का? वहिनीने माझ्याकडं हट्टच असा केला, मग मी त्यांना नाही कसं म्हणायचं, त्यांना कळणार नाही का? त्यानंतर सावलीच्या ह्या सगळं बोलण्यावरनं सगळ्याजणांना खूप मोठा धक्का बसतो. सगळ्याजणांना विश्वास बसत नसतो की आता ह्या अमृताच्या बाहुलीचं बारसं करायचं का आपण? त्यानंतर कसंमसं करून सगळेजण तयार होतात. तर दुसरीकडे मात्र त्या भैरवीने आणि जयंतीने राजकुमारला काही 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 सांगून मात्र सावलीच्या विरोधात भडकवलेलं असतं. त्यानंतर आता भैरवी राजकुमारला फोन करत असते. राजकुमारने मात्र अमृताला बारशाची तयारी करण्यासाठी पाठवलेलं असतं. त्यानंतर राजकुमार सांगू लागतो की भैरवीजी, आता तर मी अमृताला बारशाची तयारी करण्यासाठी पाठवलं आहे, पण बघा आता मी या बारशाच्या कार्यक्रमाच्या वेळेत काय करतो बघा, सावलीचा सगळ्यांसमोरनं हा खोटा चेहरा मी समोर आणतो आणि बघा मग मला किती आनंद होईल. भैरवीला पण मात्र राजकुमारचं बोलणं ऐकून बरं वाटत असतं, कारण की तिला मात्र त्या घरात परत एकदा एंट्री करायची असते. त्यानंतर बारशाच्या दिवशी सगळेजण अमृतासाठी तयार तर होत असतात. त्यानंतर सावली मात्र आता नाव ठेवायचा कार्यक्रम चालू होतो. तेव्हा मात्र त्रिलोत्तमा सावलीवर खूप मोठ्याने ओरडते आणि तिला ओढत ओढत साईडला आणते, म्हणू लागते, तुला मी किती वेळेस सांगितलंय तरी पण तू ऐकली नाही. मी तुला डायरेक्टली सांगितलं होतं, बजावून सांगितलं होतं की बारशाचा कार्यक्रम करायचा नाही, आणि मग हा सगळा तू खेळ कशासाठी मांडला आहे? सगळेजण अस्वस्थपणे त्रिलोत्तमा आणि सावलीकडे बघू लागतात. सावली तर आता काय उत्तर देईल हे तर काही सांगताच येत नाही. आणि मग त्यानंतर मात्र सावली त्रिलोत्तमाला म्हणू लागते, हो तुम्हाला ऐकायचं आहे का, मी बारशाचा कार्यक्रम कशासाठी करते? मी हे सगळं अमृता वहिनीसाठीच तर करत आहे ना. बघा ना, त्या वेड्या झाल्या आहे, एका बाहुल्यालाच त्यांचं बाळ म्हणून घरामध्ये इकडे तिकडे त्या फिरत आहे. अजून जर त्या असंच करत राहिल्या ना, त्या एकदमच वेड्या होऊन जात्या, तर कधीच या धक्क्यातून त्या बाहेर निघणार नाही, म्हणून मी हे सगळं करत आहे. आणि मग त्यानंतर सावली म्हणू लागते, अमृता वहिनी इतकं वेड्यासारखं करताय आणि त्या बाहुलीलाच बाळ म्हणून फिरताय ना, याला फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहे. तर त्रिलोत्तमाला हे ऐकून धक्का बसतो, पण सारंगला मात्र खूप राग येत असतो की सावली हे सगळं काय बोलते. सारंग मात्र सावलीच्या डायरेक्टली एक कानाखाली लावून देतो. त्यानंतर सावली खूप रडू लागते. त्यानंतर सगळेजण अस्वस्थपणे सारंगकडे बघू लागतात. त्यांना वाटत नव्हतं की सारंग मात्र सावलीच्या कानाखाली एक लावून देईन म्हणून, कारण की सारंगने आतापर्यंत असं काहीच केलेलं नसतं. त्यानंतर त्रिलोत्तमा सावलीच्या हाताला पकडते आणि तिला बाहेर नेऊन सोडणार असते. तेवढ्याच वेळामध्ये सारंग मात्र त्रिलोत्तमाचा हात पकडतो आणि सारंग त्रिलोत्तमाला थांबवत असतो. तो सांगत असतो की नाही आई, सावलीला घराच्या बाहेर नाही काढायचं, तिनं काहीतरी गुन्हा केला आणि मग मी तिला शिक्षा पण दिली, पण आता तिला इतकी मोठी शिक्षा द्यायची काहीच गरज नाही, तिला घराच्या बाहेर काढण्याची अजिबात गरज नाही. ती सगळं अमृता वहिनीसाठीच तर करत आहे ना, फक्त ती एक चुकीचा शब्द बोलली ना, तिला मी शिक्षा पण दिली आहे, इतकं मोठं कारण करण्याची काहीच गरज नाही. आता त्यावेळी त्रिलोत्तमा पण रडू लागते. सावली देखील रडत असते. तर तेवढ्या वेळात आता त्रिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, आता हीच एक योग्य वेळ आहे, तुला आता निर्णय घ्यावा लागेल. एक तर मात्र तुला माझी निवड करायची असेल तर कर, नाहीतर या मुलीसोबतच तू राहा. आता तेवढ्या वेळात सारंग मात्र आता विचारात पडतो, आता मी नेमकं काय करू? मी मधी सावलीला मारून आणि आईच्या हाताला पकडून तर खूप मोठा गुन्हा केला, पण मी आता काय करायचं आणि काय नाही. मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात सारंग मात्र कुणाची निवड करतो. त्यानंतर सावली मात्र रात्री जगन्नाथजीला फोन करते. ती रडूनच सांगू लागते की जगन्नाथजी, जे काही घडलेला प्रकार आहे तो सगळा जगन्नाथला सांगितल्याच्या नंतर आता जगन्नाथ म्हणू लागतो की हो सावली बाळा, तुझं अगदी बरोबर आहे. आईच्या डोळ्यातलं पाणी दिसल्याच्या नंतर तुझ्या डोळ्यातलं पाणी त्याला दिसत नसेल असं तर होत नाही ना. बघ, याच्या मागं नक्की काही ना काहीतरी कारण असेल. सावली मात्र खाली येऊन जगन्नाथजीला बोलत असते. तर सारंग रात्रीच्या वेळी सावलीला आवाज देते, खाली येत असतो. त्यानंतर सावली थोडीशी घाबरल्यासारखी होत असते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.